नाही, शक्ती कायदा आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी या राज्यामध्ये केला, त्याला मान्यता मिळाली नाही. त्याला मान्यता मिळाली तर कठोरातली कठोर कारवाई या नराधमांच्यावर होऊ शकते. जो पण कायद्याचा वचक, कायद्याची भीती राहत असत नाही, तो पण या सगळ्या गोष्टी करणार. NCRBच्या नव्या आकडेवारीनुसार महिलांच्यावरचे अत्याचार महाराष्ट्रामध्ये वाढताना या ठिकाणी दिसतात. मी गेले वर्षभर सांगतोय, गृह खात्याला सेपरेट मंत्री पाहिजे. भले मुख्यमंत्र्यांच्याकडे त्याचं ब्रीफिंग होत असतं, परंतु गृह खात्याला जोपर्यंत स्वतंत्र मंत्री मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातली ही कायदा आणि सुव्यवस्था ही नेहमीच अडचणीत येणार. मुख्यमंत्र्यांचा व्याप ॲज ए चीफ मिनिस्टर, त्यांचा व्याप एवढा मोठा असतो की गृह खात्याला ते वेळ देऊ शकत नाहीत. आता प्रमोशनच्या पोस्टिंग ज्या डिसेंबरमध्ये व्हायला पाहिजे होत्या त्याला मार्च एप्रिल त्या ठिकाणी होतात. या प्रशासकीय गोष्टी देखील अनेक पेंडिंग आहेत. पेंडन्सी भरपूर होत्या गृह खात्याची. त्यामुळे आमची पक्ष म्हणून माझी मागणी अशी आहे की हे स्वतंत्रपणे खातं असलं पाहिजे, कारण की ते मी राज्यमंत्री म्हणून 6 वर्ष बघितलेला. त्याची व्यापकता प्रचंड मोठी आहे, व्याप्ती मोठी आहे, आणि त्यामुळे स्वतंत्र मंत्री असणंच या गृह खात्याला गरजेचं आहे. नाही, म्हणजे याचा अर्थ जो माणसं सत्याच्या बाजूनं या राज्यामध्ये उतरतील त्यांना लाठीमार या ठिकाणी भाजपच्या अंतरवाली सराटीपासून हे चालू आहे. म्हणजे तिथून जी सुरुवात झाली लाठीमारची ती अजून चालूच आहे. नाही, माझी त्यांना विनंती असणार आहे की राज्याचा व्याप बघता, महाराष्ट्र राज्य हे मोठं राज्य आहे आणि ऑलरेडी त्यांच्याकडे आता फायनान्स डिपार्टमेंट आहे, मोठी खाती त्यांच्याकडे या ठिकाणी आहेत. आता आम्हाला असं कळतंय की खाते बदल आता लवकरच या ठिकाणी होणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंना कुठलं तरी खातं दिलं जाणार आहे, भाजपमधलं एक खातं कमी करून त्यांना मिळणार आहे त्यांचं खातं, अशी आमची चर्चा ऐकून येते. फेरबदल होणार आहे या 8-10 दिवसामध्ये. जर फेरबदल होणार असेल तर गृह खात्याला एक स्वतंत्र मंत्री द्यावा अशी आमची विनंती. ज्यावेळी आघाडी केली त्यावेळी लक्षात यायला पाहिजे होतं. महायुती केली त्यावेळी ते सगळं गृहीत धरूनच त्यांनी केली. उद्या हे संकट येणारच होतं. दादा असते आणि नसते तरी हे संकट येणारच होतं, कारण की भाजपनं 2029 ची स्वबळावरची तयारी केलेलीच आहे. आज गेल्या वर्षभरामध्ये भाजपनं जे पडलेले उमेदवार भाजपमध्ये घेतले ते अजितदादा गटाचा विद्यमान आमदार असणारे घेतलेले आहेत, तिथं घेतलेले. शिंदे गटाचे विद्यमान आमदार आहेत, त्यांच्या पडलेले उमेदवार त्या ठिकाणी घेतलेले आहेत. जवळजवळ 22 लोक अशी घेतलेली आहेत भाजपनं, जिथं शिंदे गट आणि अजितदादा गटाचे आमदार तिथं आहेत, असे तिथले 2 नंबरचे लोक घेतले. ते सरळ आहे, मेसेज सरळ आहे की त्यांना उद्या भाजप तिकीट देणारच आहे. SIR जी या देशामध्ये चाललेले, आता सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये SIR चालू आहे. त्यामध्ये मॅपिंग हा एक मोठा घोळ आहे आणि मॅपिंग करत असताना मी स्वतः एक बूथ घेतलेला, माझ्या घरात शेजारचा बूथ मी स्वतः घेतला. परवा 2 तास मी केला तो बूथ मॅपिंग, तर 6 घरात फक्त मी जाऊ शकलो. 890 नावं आहेत मतदार यादीत, त्यातली 341 नावांचं मॅपिंग BLO ला करावं लागणार. आता ही 10 तारखेपर्यंतची मुदत आहे. माझी निवडणूक आयोगाला विनंती आहे की ही मुदत 20 तारखेपर्यंत वाढवून द्यावी, अजून 10-15 दिवस ही मुदत वाढवून द्यावी मॅपिंगची, कारण की एक BLO ला ते काम करणं शक्य होत नाही आहे. आणि आता तर त्यांचा असा डिक्टेट आलाय की तुमचा पगारच कट केला जाईल. 95% काम नाही झालं तर तुमचा पगारच या ठिकाणी थांबवला जाईल, तुमच्यावर कारवाई केली. तो BLO एकटा बिचारा काय करणार आहे?
तर त्यामुळं आमची विनंती आहे निवडणूक आयोगाला की एक महिनाभर त्याला मुदत अजून मॅपिंगसाठी द्यावी. राज्यामध्ये कुठल्याही निवडणुका नाही आहेत, गडबड नाही आहे, त्यामुळे रितसर सगळ्यांचं मॅपिंग होऊन दे. एखाद्या मुलगीचं लग्न होऊन ती जर सासरी आली असेल तर तिच्या आई वडिलांचा इपिक नंबर काढून त्यांचं मॅपिंग त्या ठिकाणी करावं लागतं 2002च्या आधीच. त्यामुळे ह्याला किचकट प्रक्रिया आहे आणि नंतर अपिलात जाऊन नंतर तुम्ही नावं ऍड करण्यापेक्षा आत्ताच मुदत वाढ द्या. आत्ताच एक महिना होऊ दे, अजून एक महिनाभर गेला तरी काय हरकत नाही, परंतु बीएलओ जातील आणि बिचारे काम करून पुन्हा मॅपिंग करतील अशी माझी विनंती आहे. धन्यवाद. नाही, आता काही प्रमाणात व्याज परतावा मिळतो, परंतु काही तक्रारी असतील तर माहिती मी घेतो, परंतु एकूण राज्याची आर्थिक परिस्थिती काय चांगली आहे दिसत नाही. आता कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी आंदोलन करतायत. 96,000 कोटीची या राज्यातली बिलं दिली गेली नाही आहेत. उद्याच्या भविष्यकाळात सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होतील का नाही अशी शंका निर्माण झाली. राज्याची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटलेली आहे हे सिद्ध झाले. केरळमध्ये काँग्रेसनं चांगल्या पद्धतीने यश या ठिकाणी प्राप्त केलेलं आहे. आदरणीय आमचे नेते खरगे साहेब, राहुलजी गांधी, प्रियंकाजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली के.सी. वेणुगोपालजी असतील किंवा रमेश चेन्नितला असतील, या सगळ्यांनी ताकदीनं तिथं निवडणूक त्या ठिकाणी लढवली आणि 10 वर्षाची सत्ता उलटून लावून काँग्रेसला चांगलं यश त्या ठिकाणी मिळालेलं आहे. मला वाटतंय त्याचा आम्ही देखील अभ्यास करू उद्या महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी. धन्यवाद. नाही, आता काय त्यांना नावेद मुश्रीफांची माझी काही चर्चा झालेली नाही. त्यांना विचारेन मी अदृश्य शक्ती तुम्हाला जे म्हणायची होती ती कोण आहे हे मला माहित नाही. नाही, म्हणून मी म्हणतोय की संस्था टिकली पाहिजे यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. म्हणजे सत्तेत असणाऱ्या देखील लोकांच्याकडून प्रयत्न होताना दिसत नाहीत. आरोप प्रत्यारोप होत असतात, संस्थेत आरोप प्रत्यारोप चालू असतात, परंतु ज्यावेळी होतात त्यावेळी त्या माणसाला बोलवून घेऊन त्याच्याबरोबर चर्चा करून तो मार्ग काढण्याची तयारी तिथं दिसत नाही. नाही, मी सातत्यानं सांगितलंय की मुश्रीफ साहेबांनी सुरुवात केलेली आहे महायुती महायुती महायुती. मला वाटतं ते जप घेतात तसा जप चालू आहे त्यांचा महायुतीचा. ठीक आहे, काय हरकत नाही, परंतु आम्ही आमच्या बरोबर जे विचाराने येतील त्यांना बरोबर घेऊन आम्ही निवडणूक लढवू. कोण येतील काय येतील आज सांगणं शक्य नाही. निवडणुका कधी लागणार माहित नाही, त्यामुळे ज्या त्या परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल. नाही, आज ते आता त्यांनी जप घेतलंय ना, आता ते कसे येतील. आतनं माझं त्यांचं बोलणं चालू आहे असं तुमचं म्हणणं आहे का मुश्रीफ साहेब? माझं नाही, मी परवा देखील सांगितलं होतं तुम्हाला सगळ्यांना की प्रशासक मुदत आमच्या संचालकाची संपेपर्यंत मी बोलणार नाही, कारण की संचालकांची मुदत आहे तोपर्यंत आम्ही संचालक मंडळाच्या आमच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी. आता मुदत संपली, प्रशासक आलेला आहे, त्यामुळे आता आम्ही बोलतोय की बाबा लवकर निवडणुका लावा, लोकांना निर्णय घेऊ द्या. सोसायटी डेऱ्या निर्णय घेतील, त्यांचे प्रतिनिधी निर्णय घेतील, कोणाला सत्तेत बसवायचं. शेवटी कोल्हापूर जिल्ह्यातला शेतकरी बघून घेईल ना की कुणाला बसवायचं. आता जो काय तमाशा गेले 6 महिने दूध उत्पादकांनी बघितलेला आहे त्याचं उत्तर मिळेल ना. नाही, म्हणून एक हाती आमच्याकडे द्यावीशी आमची विनंती. नाही, म्हणून मी मगाशी म्हणलंय की हे तुम्ही करा मी बघतो असं अंडरस्टँडिंग आहे का या सगळ्यांचं एकमेकाला? तुम्ही भूमिका घ्या, मला डायरेक्ट भूमिका घेता येत नाही, तुम्ही घ्या, मला मान्य आहे, असं आहे का? नाही तर मग यांचं ऐकलं जात नाही असं. तर दोन्हीपैकी एकच गोष्ट आहे यातली. एक सगळेच सामील आहेत या प्रशासकासाठी,
एकाने भूमिका एका पक्षाने घ्यायची, तुम्ही पुढाकार घ्या, आम्ही विरोध करतो, परंतु तुम्ही केल्यानंतर आम्ही मान्य करतो. आता जर पालकमंत्र्यांनाही मान्य नाही, हसन मुश्रीफ साहेबांना मान्य नाही, विनय कोरेंना मान्य नाही, राजेंद्र यड्रावकरांना या ठिकाणी मान्य नाही, मग सत्तेतले एवढे प्रबळ नेत्यांना मान्य नसताना प्रशासक येतो कसा? म्हणजे यांना मान्य आहे. आता त्या दोघांना विचारावं लागेल खासगी भेटले. दूध उत्पादक आहेत, ज्याचं वितरक आहेत, त्यांनीच आम्हाला लोक सध्या फ्रीज नाही यायची नाही. अमूलचं 10 रुपये आईस्क्रीम इथं आपण 35 रुपयाचं आहे. ते सगळं पेपरवर जरा झालं. मार्केटिंग स्ट्रॅटेजीज प्रत्येक संस्थेच्या ठरलेल्या आहेत. अमूलचं मार्केटिंग स्ट्रॅटेजीमध्ये त्या वितरकाला किती कमिशन मिळतं आणि आमचं किती कमिशन मिळतं याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. आणि ज्यावेळी नवा प्रोडक्ट ज्यावेळी आम्ही लॉन्च करतो त्यावेळी थोडा अडचणी येत असतात, परंतु शेवटी त्या वितरकाची जबाबदारी आहे. जर तू पिशवीतलं दूध गोकुळचं विकत असशील तर त्या ठिकाणी गोकुळचं बाय प्रोडक्ट सुद्धा विकलेच पाहिजेत, हे आमचा अट्टास असणार. त्यामुळं 6 महिन्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की गोकुळचं आईस्क्रीम लोकांना आवडायला लागेल. वितरकांना आता जुनी सवय लागलेली आहे. अमूलचं कमिशन किंवा त्या बिझनेस हा तोडून नवीन करायचा का? तर आम्ही हळूहळू ते रुजवू आणि करू तयार. याचं उत्तर मुश्रीफ साहेबांनी द्यावं. नाही, तो कायदा केला संचालकांना अधिकारचा, तो जिल्हा मध्यवर्ती बँकेत करावा लागेल, महाराष्ट्रामध्ये करावा लागेल. एका गोकुळसाठी करता येणार नाही, तो सगळ्या राज्यामधल्या जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये करावा लागेल. म्हणजे तो काय एका राज्यासाठी लागू होणार नाही. त्यामुळे तो वेगळा विषय आणि त्याच्या पूर्वी प्रयोग झालेला आहे. तसा करण्याचा प्रयोग पूर्वी एनडी साहेब असताना त्या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे मला नाही वाटत तो आता प्रयोग पुन्हा या राज्यामध्ये होईल असं मला काय वाटत नाही. ते मुश्रीफ साहेब भेटत नाहीत म्हणून म्हटलं विनोदाने. आता बँकेत भेट शेवटी म्हणजे बँकेत आमची भेट होत असतीच ना, कारण की शेवटी मी मगाशी म्हणलं तसं जिल्हा मध्यवर्ती बँक ही आमची मातृसंस्था या जिल्ह्याची. तिथल्या पायऱ्या चढताना आम्ही राजकीय जोडे बाहेर ठेवतो. बँक चांगली चालली पाहिजे. बँकेत कुठलंही कर्ज वाटप करताना कुठलाचा साखर कारखाना आहे, कुठल्या पक्षाचा साखर कारखाना आहे त्याचा विचार केला जात नाही, कारण की तिथं 10,000 20,000 शेतकरी अवलंबून असतात. महाविकास आघाडीची सत्ता होती त्यावेळी राजाराम कारखाना असू दे किंवा इतर कारखाने जे होते, आम्ही ज्यावेळी सत्तेत होतो त्यावेळी कुठल्याही भाजपचा कारखाना त्यावेळी थांबला नाही. म्हणजे त्यामुळे बँकेत कुठलंही राजकारण आम्ही या ठिकाणी येऊ देत नाही, कारण की ती संस्था टिकली पाहिजे. नाही, तसं काही नाही. मला वाटते विश्वास आबाजींना आम्ही शब्द दिला होता, मीच शब्द दिला होता 1 वर्षापूर्वी, ज्यावेळी त्यांची माझी 1-1.5 वर्षापूर्वी खासगी इलेक्शनच्या आधी बैठक झाली होती आणि चर्चा झाली होती. त्यावेळी आम्ही शब्द मुश्रीफ साहेब आम्ही दिला होता की पॅनेल निवडून आले की तुम्हाला पहिलंच 2 वर्ष करू, आणि अरुण डोंगरेंनाही आम्ही दोघांनी शब्द दिला होता. विनय कोरे, मी आणि मुश्रीफ साहेब त्यामध्ये होतो आणि त्याप्रमाणे आम्ही दोघांनाही शब्द दिल्याप्रमाणे चेअरमन केलं. त्यामुळे तिथं काय हस्तक्षेप नव्हता, लोकल लेवलवरचा आमचा निर्णय होता. नाही, ते मुश्रीफ साहेबांची ताकद कमी करायचा प्रयत्न असला तर मला माहित नाही. माझी काय ताकद उलट्या बाजूला आहे तेवढी आहेच हो. मी लढाई करत राहणारच आहे. मी काँग्रेस म्हणून, महाविकास आघाडी म्हणून, समविचारी, आता गोकुळची निवडणूक लढवताना अनेक समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. अनेक नवी लोक आमच्या बरोबर येऊ शकतात. त्यामुळं समविचारी म्हणायला चालू केलं मी आता.
गोकुळमध्ये समविचारी शेतकरी हिताचे जे लोक बरोबर येतील त्यांना घेऊन उद्याची निवडणूक आम्ही लढू. धन्यवाद. नाही काय तुमच्याकडनं काय असेल तर विचारा, म्हणजे सुरुवात होते ना. गोकुळ जिल्हा दूध संघाची कोल्हापूर जिल्हा दूध संघ गोकुळची मुदत ही संपल्यानंतर त्वरित प्रशासक शासनानं या ठिकाणी आणलेलं आहे. आम्ही मध्यंतरी म्हणलो होतो की अधिवेशनात देखील अत्यंत गडबडीनं 1,00,000 सोसायटींवर प्रशासक नेमाचा कायदा केला. पूर्वी कोविडच्या काळामध्ये आहे ती बॉडी कंटिन्यू ठेवावी या पद्धतीची भूमिका झाली होती. आणि मला वाटतंय ही निवडणूक पुढे जावी आणि प्रशासक यावा असे प्रयत्न गेले 6 महिने चालू होते, आता स्पष्टपणे दिसतंय. आणि सहकाराच्या दृष्टीनं हे दुर्दैव आहे की निवडून येणारी बॉडी मग कुणाची येऊ दे, लोक ज्यांना निवडून देतात लोकशाहीनं त्यांनी पदाधिकारी किंवा सत्तेत असावं ही भूमिका शासनाने घेणं अभिप्रेत होतं. परंतु दुर्दैवानं प्रशासक आलेला आहे. आता आमची विनंती आहे की जो ॲफिडेव्हिट दिलेला आहे 70-75 दिवसामध्ये या 1200 संस्थांचं हिअरिंग पूर्ण व्हावं. आमची विनंती आहे दुग्ध यारना की ती हिअरिंग लवकर आवरा. आता परत पावसाळा आला की निवडणुका होणार नाहीत नियमाप्रमाणे, त्यामुळे परत पावसाळ्याच्या पुढे जाणार आहेत. किमान हे हिअरिंग संपून किमान त्या 1200 लोकांना न्याय द्यावा आणि निवडणुकीची तयारी करून ठेवावी. जे ठराव मागवायचे त्याची सुरुवात या 70-75 दिवसानंतर होऊ शकते. या सगळ्या प्रक्रिया कराव्यात अशी आमची अपेक्षा साधारणपणे शासनाकडे त्या ठिकाणी असणार. नाही, 1200 दूध संस्था ज्या रजिस्टर झालेल्या आहेत त्या 90 दिवसाची जी प्रक्रिया आहे त्या पद्धतीनं झाल्या असतील तर त्याला कोण थांबवू शकणार नाही. त्या दुधाचा कोटा पूर्ण केला असेल तर त्यांना थांबवता त्या ठिकाणी येणार नाही असं आमचं मत आहे. त्यामुळे 1200 मध्ये समजा तांत्रिक मुद्द्यावर एखाद्या 2 संस्था अडचणीत असतील तर त्या बाजूला जातील, परंतु सरसकट सगळ्या 1200 चुकीच्या आहेत असं होणार नाही. त्या नियमाप्रमाणे केलेल्या आहेत, त्यांचं दूध संकलन आहे आणि त्यामुळे त्या फक्त मतासाठी केल्यात अशा नाही आहे. तर स्थानिक गावामध्ये वेगवेगळे गट असतात, त्या गटाचं दूध या गटाच्या डेअरीला जात नसतं आणि मग त्या दृष्टिकोनातून देखील ते दूध वाढीसाठी देखील गरजेचं असतं. त्यामध्ये 1200 केलेल्याच ज्या संस्था आहेत त्या संस्था बाजू मांडतील आणि त्यांना न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. नाही, मी मागच्या वेळी म्हणलं तसं त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे की बाबा तुमच्याकडे नेमकी अशी काय माहिती आहे की ज्याच्यामुळं ईडीची कारवाई त्या ठिकाणी संचालकांच्यावर या 3च संचालकांच्यावर होऊ शकते. त्यामुळे थोडा त्यांचा काय गैरसमज असेल तो काढणं महायुतीतल्या नेत्यांच्याकडून अपेक्षित होतं. म्हणजे मला वाटतं त्यांनी त्यांच्याशी चर्चा केलेली दिसत नाही, किमान त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे होती अशी आमची अपेक्षा आहे. मुळात महायुतीचा चेअरमन असताना प्रशासक येतोच कसा, मग महायुतीतल्या नेत्यांनाच पाहिजे होतं का हे असं मला आता वाटायला लागले. म्हणजे सत्तेत असणाऱ्यांनाच वाटत होतं का की प्रशासक यावा का मग महायुतीतल्या या सगळ्या घटक मंत्री महोदयांची ताकद कमी पडते. दोन्हीपैकी एकच आहे. एक तर जे सत्तेत सहभागी आहेत, मग मुश्रीफ साहेब असतील, प्रकाशराव आंबेडकर असतील, चंद्रदीप नरके असतील, विनय कोरे असतील, हे सगळे महायुतीतले सत्तेत त्या ठिकाणी आहेत. संजय बाबा गाडगे आहेत आता भाजपचे नेते. त्यामध्ये एक तर ह्यांनाच पाहिजे होता प्रशासक, म्हणून थोडं नमतं त्यांनी घेतलेलं आहे, किंवा मग ह्यांचं चालत नाही. दोन्हीपैकी एक काहीतरी आहे. नाही, आमदार शिवाजी पाटलांनी भूमिका घेतली, समजा एखादी भूमिका घेतली तर महायुतीतल्या लोकांनी त्यांना बोलवून त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे होती.
तुमचं अंतर्गत भांडण आहे ना, हे गोकुळला का अडचणीत आणता तुम्ही महायुती म्हणून आमदार शिवाजी पाटलांनी 5 गोष्टी सांगितल्या, त्यांना बोलवायला पाहिजे होतं, बाबा तुमचं म्हणणं काय आहे मांडायला पाहिजे होतं, त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे होती, त्यांचा गैरसमज दूर करायला पाहिजे होता. मग शिवाजी पाटलांना बोलू देणं आणि मग प्रशासक येणं, या सगळ्या प्रक्रियेमध्ये सगळेच सामील आहेत असं माझं मत आहे. नाही म्हणून नाही नाही, तो आता त्यांचा महायुतीतला अंतर्गत विषय आहे, त्यांनी कुणाचा घ्यावा आता तो विषय त्यांचा. माझं बेसिक म्हणणं काय होतं की ज्यावेळी ही तक्रार दिली गेली त्यावेळी प्रकाश बेलवडे कुठल्या पक्षाचे आहेत? भाजपचे आहेत. मग त्यांची समजूत काढायला पाहिजे होती, त्यांना भाजपच्या लोकांनी बोलवून घ्यायला पाहिजे होतं, महायुतीतल्या लोकांनी त्यांच्यावर चर्चा करायला पाहिजे होती. त्यांचे काही गैरसमज असतील तर ते गैरसमज काढायला पाहिजे होते, बाबा असं नाही आहे असं आहे, म्हणून त्यांच्या घरातलं भांडण आहे ना. तुम्ही भाजप किंवा महायुतीनं खऱ्या अर्थानं हा प्रशासक आमच्या गोकुळवर लादलेला आहे. शेतकऱ्यांच्यावर महायुतीनं या ठिकाणी त्यांच्या अंतर्गत भांडणामुळे आमच्यावर प्रशासक या ठिकाणी आलेला आहे, हे सत्य आहे. नाही मग तू रडल्यासारखं कर, मी हसल्यासारखं करतो असं आहे का ह्यांचं? मी मगाशी वाक्य जे वापरलं, आमदार शिवाजी पाटलांचे 5 आक्षेप आहेत असं गृहीत धरूया, ते महायुतीतल्या नेत्यांनी त्यांना बोलवून चर्चा करायला पाहिजे होती त्यांच्याबरोबर आणि त्यांची समजूत काढायला पाहिजे. का केले नाही तुम्ही? याचा अर्थ तुम्हालाही पाहिजे होतं किंवा मग तुमचं ऐकलं नाही. दोन्हीपैकी एक काहीतरी सिद्ध होते. राष्ट्रवादी आणि शिवसेनेला दोघांनाही बाजूला घेऊन भाजपला गोकुळमध्ये एक हाती सत्ता करायची आहे का? नाही, मला वाटतं आता तो त्यांचा राज्य पातळीवरचा विषय आहे. राष्ट्रवादी आणि शिंदे गट यांना कशा पद्धतीनं वागणूक मिळते, साताऱ्यामध्ये झालं, छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण पाहतोय, कोल्हापूरमध्ये आपण त्या ठिकाणी या गोकुळच्या माध्यमातून पाहतोय. कोल्हापूर जिल्हा परिषदचा अध्यक्ष करायला राष्ट्रवादीला घाम फुटला त्यांचा, स्वतःचा अध्यक्ष करायला 20 सदस्य असताना सुद्धा अशी अवस्था आहे. त्यामुळे शेवटी भाजपचा एजेंडा आहे स्वबळाचा, एकट्याची पार्टी पुढे घेऊन जायचं. त्याचा अनुभव आता यांना हळूहळू दोन्ही पक्षाला येत राहील. नाही, म्हणून मी म्हणतोय काय की ह्या 2 संस्था कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थवाहिनी आहेत. 5.5 लाख शेतकऱ्यांना गोकुळ या ठिकाणी मदत करतं. 10,000 कोटीच्या वर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ठेवी आहेत. आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक म्हणून का जातोय? कारण की तिथं 10,000 कोटी रुपयाच्या ठेवी आहेत, ते व्यवस्थित वापरल्या गेल्या पाहिजेत, लोकांना न्याय मिळाला पाहिजे. आज एक जिल्ह्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक नाही, तिथं शेतकऱ्याची अवस्था काय आहे आम्ही पाहतोय. आणि बँक टिकली पाहिजे म्हणून राजकीय जोड्या आम्ही बाहेर ठेवून जातो. आता जिल्हा मध्यवर्ती बँक टार्गेटवर सत्ताधारी पक्षातूनच येत असेल तर मी मगाशी जे पहिलं वाक्य वापरलं तेच आहे, पुन्हा इथं लागू होते. एकतर त्यांची समजूत काढावी किंवा हे ते बोलतात ते सत्ताधाऱ्यांना पण मान्य आहे. नाही, म्हणून आता नेमकं काय आरोप केला माहित नाही, त्यांना बोलवून घेऊन चर्चा केली पाहिजे ना. तुम्ही एकमेकाला मांडीला मांडी लावून सत्तेत बसलाय. तुम्ही मग सत्तेत फक्त तुम्ही संस्थांसाठी नाही स्वतःसाठी असं म्हणायचंय का आम्हाला? तिथं तुम्ही कॅबिनेटला दर बुधवारी सगळेजण तुम्ही एकत्र असता.